सुरुवात करा. समोरच्याला बोलायला जागा नाही ठेवायची. अर्ज दिले नसतील म्हणून अर्ज द्या, आपले प्रमाणपत्र ताबडतोब निघतील. आणि याला जोडून जर 37 लाख प्रमाणपत्र वाटप झालेत तर सगळ्या सोयऱ्यांना उद्यापासून फायदा होईल. त्यासाठी अध्यादेश आवश्यक आहे. भांगे साहेबांना माझी विनंती आहे, तुम्हाला जितक्या ताकदीने प्रयत्न करता येईल तितके करा. मुख्यमंत्री साहेबांना, दोनही उपमुख्यमंत्री साहेबांना सोबत घ्या आणि आमच्या सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आम्हाला आज संध्याकाळपर्यंत द्या किंवा आज रात्रीत प्रयत्न करा. उद्या आम्हाला 11-12 वाजेपर्यंत द्या. मात्र त्यानंतर मग मी आझाद मैदानाकडे जाईल. तुम्हाला आमची लिफ्ट आहे, आमची तुम्हाला साथ आहे. आमचा हेकेखोरपणा नाहीये. तिथं गेलं तरी आरक्षण घ्यायचं आणि इथूनही घ्यायचंय. इथूनही उठत नसतो मग मी. आणि आम्ही तिकडे जमिनीवर शेतात बसलो तरी मागणी आमची आरक्षणाची. आम्ही इथं आलो आरक्षण घेण्यासाठीच आलो. मला डाटा पाहिजे, याचा अध्यादेश पाहिजे, केसेसच्या बाबतचं पत्र पाहिजे आणि मोफत शिक्षणाच्या बद्दलचा आणि राखीव जागा ठेवण्याच्या बद्दलचा सुद्धा निर्णय पाहिजे. जो अध्यादेश आपण काढणार आहे सगळ्या सोयऱ्यांचा. 15 मिनिटात जी अर्ध द्यायला लागले तिथं असं हे म्हणते ना. आता हे म्हणतात बरं का, मी नाही. मग ते जर अध्यादेश आपल्याला 15 मिनिटात देत असले तरी आम्ही आझाद मैदानाला जाणारच आहेत. दिलं तरी आझाद मैदानाला जाणार, नाही दिलं तरी जाणार. दिलं तर गुलाल उधळायला जाणार, नाही दिलं तर आमरण उपोषण करायला जाणार. सुट्टी आपल्यापाशी नाही तरी आम्हाला त्याच्यातलं बारकाईने वाचायचंय. याच्यातलं एखादं फक्त शब्द फिब्द हो केला ना, तुम्ही लय बाहेर आढळतात. त्यामुळे मला पटकून बाहेर यावं लागतं. मग वाचण्यावर ध्यान असतं. मी रात्रंदिवस जागा आहे माय बापा, शपथ सांगतो मी शब्द फिब्द वाच नाही. मला ते वाचितो मी, कोणचा काय शब्द बोललाय सचिव याच्यावर ध्यान देतो. चुकीचा शब्द आहे का, याच्यात काना मात्रा हुकला काय. माझ्या बापाच्या पोराचं वाटोळ होईल एक जर काना मात्रा हुकला तर. एवढं लढून आपला उपयोग नाही होणार. म्हणून याच्यावर अभ्यास करावा लागतो, याच्यावर ते वाचायला लागतं. वेळ दिला उच्च कुशीर झाला का बाहेरचे दणका चालू होतो. दण ते हलग्यावले तुमचा तालच चालवतो. मला वाटतं मला बोडी ते का कोण चलावं आपलं बाहेर पटकून.